नमस्कार मित्रांनो, काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण माता शैलपुत्रीकडून स्थैर्य आणि आत्मविश्वासाचा महत्त्वाचा धडा शिकलो. आज दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीचा. ही देवी म्हणजे तप, संयम आणि साधनेचं प्रतीक आहे. भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी तिने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली, साधना केली, उपास केले आणि त्यानंतर भगवान शिव त्यांना प्राप्त झाले. म्हणून हा दुसरा दिवस तपश्चर्या, संयम आणि साधनेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील शिस्त, संयम आणि सातत्य यांचे महत्त्व समजून घेतो. कारण आपल्याला सगळ्यांनाच यश हवं असतं, पण फक्त इच्छा असणं पुरेसं नसतं. यश मिळवण्यासाठी मेहनत, सातत्य आणि कधी-कधी त्यागही करावा लागतो. आजच्या काळात आपल्याला पटकन रिझल्ट्स पाहिजे असतात आणि थोडं कठीण झालं की आपण हार मानतो. पण माता ब्रह्मचारिणी आपल्याला शिकवते की शांतपणे, धैर्याने आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. कारण प्रत्येक मोठ्या यशामागे कन्सिस्टंट इफर्ट आणि पेशन्स असतो. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी माझ्या ध्येयासाठी खरोखर किती समर्पित आहे? हा दिवस आपल्याला आत्मनियंत्रण, चिकाटी आणि अंतर्गत ताकद देतो. आणि शेवटी या दिवसाचा एक सुंदर संदेश, मोठं यश मिळवायचं असेल तर संयम आणि सातत्य हेच खरे मंत्र आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांनाही ही माहिती कळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे मी तुम्हाला तिसऱ्या दिवशीची देवी चंद्रघंटाच्या बाबतीत पूर्ण माहिती सांगेन.